नमस्कार फ्रेंड्स, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये। आणि आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत भरपूर अशा भाज्या घालून नारळाच्या ग्रेव्हीत बनवलेला हा वेज कोरमा। रेसिपी तशी साधीच आहे, मात्र टेस्टला अगदी अप्रतिम लागते। चला तर मग फार जास्त वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे आपल्याला काही काजू भिजत घालायचे आहेत। तर साधारण 15 काजू मी इथे घेतलेले आहेत। त्यासोबतच आपल्याला ह्यात खसखस सुद्धा घ्यायची आहे। तर इथे 4 माणसांसाठी आपल्याला ही ग्रेव्ही करायची आहे। तर साधारण 1 टीस्पून एवढी खसखस मी यामध्ये घालते। मेजर करून मी मुद्दाम सांगते जेणेकरून जे वाटण्याचे प्रमाण आहे ते योग्य होईल। त्यासोबतच आता ह्यात आपण वापरणार आहोत मगजबी। तर मगजबी सुद्धा इथे मी मेजर केलंय आणि 1 टीस्पून एवढा मगजबी आपण इथे वापरलेला आहे। 4 हिरव्या वेलच्या घातलेल्या आहेत। त्यासोबतच 8 ते 10 काळे मिरी मी इथे घेतलेली आहे। आता तिखटपणासाठी आपण इथे हिरव्या मिरचीचा वापर करणार आहोत। तर इथे साधारण 3 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीने प्रमाण कमी जास्त करू शकता। ही ग्रेव्ही आपल्याला हलकीशी व्हाईटच ठेवायची आहे, त्यासाठी लाल मिरचीचा फार जास्त आपण इथे वापर करणार नाही आहोत। आता सोबतच फ्लेवरसाठी आपण यामध्ये अर्धा टीस्पून एवढी बडीशेप घातलेली आहे आणि इथे मी पाणी व्यवस्थित असं उकळवून घेतलेलं आहे। तर अगदी उकळतं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। आता आपण इतर भाज्या कापून घेणार आहोत, तोपर्यंत हे छान भिजेल। तर आता इथे आपण या भाज्या घेऊया। भाज्यांमध्ये सुद्धा मी इथे घेतलेल्या आहेत झुकिनी, हिरवा पिवळा झुकिनी घेतलेला आहे। त्यासोबतच मी इथे ब्रोकोली घेतलेला आहे, जो मी गरम पाण्यात मिठात व्यवस्थित असा स्वच्छ करून घेतला आहे। 1 कांदा घेतलेला आहे, लाल शिमला मिरची घेतलेली आहे, फ्रेंच बीन्स घेतलेले आहेत, हेही स्वच्छ धुवून घेतलेत। त्यासोबतच फ्लॉवर सुद्धा मी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर सगळ्या भाज्या अगदी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्यात। सोबत मी घेतलेले आहेत हे हिरवे वाटाणे आणि आपण अगदी थोडेसे काजू भाज्यांमध्ये सुद्धा घालणार आहोत। तर आता या सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायच्या। तर आपला जो एक पूर्ण पिवळ्या कलरचा झुकिनी होता त्यातला अर्धा झुकिनी मी घेतलेला आहे आणि आता याला व्यवस्थित असं चौकोनी तुकड्यांमध्ये आपण कापून घेऊया। त्याचप्रमाणे इतर सुद्धा सगळ्या भाज्या अशाच आपल्याला कापून घ्यायच्या आहेत। आता इथे भाज्यांमध्ये मी झुकिनी ब्रोकोलीचा वापर केलेला आहे, मात्र तुम्ही साधारणतः बटाटा, फ्लॉवर, वाटाणे, त्याचप्रमाणे फ्रेंच बीन्स आणि गाजरचा वापर करून सुद्धा हा वेज कोरमा बनवू शकता। शिमला मिरचीचा मधला जो पांढरा भाग असतो तो काढून ते सुद्धा चौकोनी तुकड्यांमध्ये आपण कापून घेतलाय। आणि हा जो कांदा होता, हा कांदा अर्धा फोडणीसाठी घेणार आहे मी आणि अर्धा आपण अशा पद्धतीने त्याचे थोडेसे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत, जे सगळ्या भाज्यांसोबत आपण टॉस करणार आहोत। आता टॉस करण्यासाठी इथे मी कढईत घेते थोडंसं तेल आणि या सगळ्या भाज्या आपल्याला तेल गरम झाल्यानंतर व्यवस्थित अशा टॉस करून घ्यायच्या आहेत। तर आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत इथे आपण घेतलेलं आहे हे ओलं खोबरं, साधारण अर्धा कप एवढं हे ओलं खोबरं आहे, जे मी व्यवस्थित असं बारीक चिरून घेतलेलं आहे। सोबतच अगदी थोडंसं असं फ्लेवरसाठी आपण यामध्ये आलं आणि लसूण घेतलेलं, तुम्ही पाहू शकता अगदी छोटासा तुकडा आल्याचा घेतलेला आहे आणि काही लसूण मी इथे घेतलेले आहेत। आता हे तुम्ही टॉस करून मग मिक्सरमध्ये बारीक केले तरीही चालतील, मात्र आपल्याला चव थोडीशी माइल्डही ठेवायची आहे। तर त्यासाठी मी अगदी गरम उकळतं पाण्यामध्ये पुन्हा आलं आणि लसूण थोड्या वेळासाठी भिजत घातलेलं आहे। आता आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे, तर आपण ह्या सगळ्या भाज्या या तेलामध्ये व्यवस्थित अशा टॉस करूया। सगळ्यात आधी आपण हे झुकिनी, फ्लॉवर, त्याचप्रमाणे वाटाणे आणि फ्रेंच बीन्स आणि काजू हे सगळ्यात आधी यामध्ये घालून अगदी 2 मिनिटासाठी हे टॉस करून घेणार आहोत, कारण ह्या भाज्या थोड्याशा हार्ड आहेत। तर ह्या हलक्याशा सॉफ्ट आपण आधी करून घेऊया। त्यानंतर आपण 2 मिनिटं हे परतवल्यानंतर कांदा आणि शिमला मिरची सुद्धा यामध्ये घालणार आहोत। कांदा आणि शिमला मिरचीचा हलकासा क्रंच आपल्याला ठेवायचा आहे, म्हणून आपण नंतर घालणार आहोत। आता यात मी घातलेली आहे अर्धा टीस्पून काळी मिरी आणि अगदी थोडंसं मीठ, जेवढं भाज्यांना लागेल एवढंच मीठ आपण यात घातलंय। ग्रेव्हीसाठी आपण पुन्हा मीठ घालणार आहोत। आता या भाज्या छान अशा परतवून घेतल्यात आणि यात घालूया हा चिरून घेतलेला कांदा आणि शिमला मिरची। आता ह्याला सुद्धा आपण 2 ते 3 मिनिटासाठी फास्ट गॅसवरतीच व्यवस्थित असं परतवून घेऊया। सोबतच इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यात आपल्याला आपलं खोबरं जे आहे ते बारीक करून घ्यायचं आहे। आता या भाज्या आपल्या टॉस झाल्यात, तर या भाज्या मी आधी काढून घेते आणि कढईमध्ये पुन्हा एकदा तेल घेऊन आपण फोडणीसाठी जो बारीक चिरून घेतलेला अर्धा कांदा होता तो यात घालूया। बाकीच्या गोष्टी होतील तोपर्यंत कांदा सुद्धा सॉफ्ट होईल। तर तेल गरम झाल्यावर मी यात घातले थोडंसं जिरं, थोडंसं तमालपत्र आणि कढीपत्ता। त्यासोबतच आपण बारीक चिरलेला जो कांदा होता तो यात घालूया आणि हलकासा हा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे।
तर आता मी ह्याला छान असं एकदा परतवून घेते आणि गॅस बारीक करून घेऊया आणि इथे आपण आपलं वाटण करून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी मी हे जे खोबरं आहे ते आणि आलं लसूण एकत्र बारीक करून घेते। त्यानंतर आपण जे काजू मगजबी आणि खसखस भिजवून ठेवली होती ती सुद्धा आपल्याला यात वाटायची आहे। तर हे पहा, इथे खोबरं आलं लसूण आपण बारीक करून घेतलेलं आहे। आता हे पाण्यासकटच आपल्याला काजू हिरवी मिरची मगजबी आणि खसखस जी आपण भिजत ठेवली होती ती यात घालायची आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता अगदी फाईन अशी मी ह्याची पेस्ट करून घेतली आहे। तर इथे आपलं हे खोबऱ्याचं जे वाटण होतं ते तयार झालेलं आहे। कांद्यामध्ये अगदी अर्धा टीस्पून एवढी धना जिरा पावडर मी घातलेली आहे। सोबतच फक्त थोड्याशा कलरसाठी आणि फ्लेवरसाठी मी यात 1/4 टीस्पून एवढी लाल काश्मीरी मिरची पावडर, थोडीशी हळद आणि अगदी थोडासा आपण घरी बनवलेला जो गरम मसाला आहे तो घातलेला आहे। 2 सेकंड ह्याला परतवल्यानंतर लगेचच आपण टॉस केलेल्या ज्या भाज्या होत्या त्या सगळ्या यामध्ये घातलेल्या आहेत व एकदा सगळा मसाला व्यवस्थित कोट होईल अशा ह्या भाज्या परतवून घेऊया। ते पहा, अगदी हलकासा आपण इथे लाल मिरचीचा उपयोग केलेला आहे। तिखटपणासाठी आपण वाटणामध्ये हिरवी मिरची वापरलेली आहे, मात्र आपण इथे खोबरं वापरत असल्यामुळे अगदीच पांढरट आपली ग्रेव्ही होऊ नये म्हणून हलक्याशा कलरसाठी आपण इथे काश्मीरी मिरची वापरलेली आहे। आता हे जे वाटण बनवलं होतं ते वाटण आपण या भाज्यांमध्ये घालूया व एकदा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत पाणी, कारण आपण खोबरं जे आहे ते डायरेक्ट वापरल्यामुळे ही ग्रेव्ही घट्ट होईल। त्यामुळे अगदी 1 कप एवढं पाणी, मेजरिंग कपने जर तुम्ही मोजलं तर 1 कप एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। व आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। लक्षात घ्या, भाज्यांमध्ये आपण आधी मीठ घातलं होतं त्यामुळे ग्रेव्ही पुरतंच मीठ आपण यामध्ये घालणार आहोत। पुन्हा एकदा व्यवस्थित असं ह्याला ढवळून घेतलंय आणि यावरती झाकण ठेवून आपण साधारण 5 मिनिटासाठी याला एक छान अशी उकळी आणूया। तर आता आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे, तर आपण झाकण काढून ही भाजी एकदा ढवळून घेऊया। इथे आपण खोबऱ्याचं वाटण या भाजीमध्ये घातल्यामुळे बऱ्याचदा खोबरं खाली चिटकतं आणि त्यामुळे ते खाली लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे सतत 5-5 मिनिटांनी आपल्याला झाकण काढून हे ढवळून घ्यायचं आहे। आता पुन्हा एकदा झाकण ठेवून मी ह्याला व्यवस्थित अशी उकळी काढून घेणार आहे व उकळी आल्यानंतर पुन्हा एकदा झाकण काढायचं आहे व त्यानंतर आपण ह्यामध्ये नारळाचं दूध ॲड करणार आहोत। तर हे पहा, आपल्या भाजीला उकळी आलेली आहे। आता मी झाकण काढून घेते व एकदा ह्याला ढवळून घेते व त्यानंतर आपण ह्यात ॲड करूया साधारणतः 1 कप एवढं नारळाचं दूध। तर इथे मी हे जे स्टोर ब्रॉट दूध असतं तेच आणलेलं आहे। कोणत्याही दुकानामध्ये अगदी इझिली नारळाचं दूध मिळतं। तर हे दूध मी आणले साधारण 1 कप आणि जर मेजरिंगने तुम्ही केलं तर 200 ml एवढं हे दूध आहे। आणि इथे भाजी एकदा पुन्हा मी ढवळून घेतली आहे आणि आता 5 मिनिटं आपण ह्याला वाफ काढूया। त्यानंतर आपली भाजी जी आहे ती सर्व करण्यासाठी रेडी होईल। तर हे पहा, याला पुन्हा एकदा छान अशी उकळी आली आहे। साधारण 5 मिनिटं करत 15 मिनिटं आपण ही भाजी अगदी व्यवस्थित अशी शिजवून घेतली। आता ही भाजी आपली इथे छान अशी तयार झालेली आहे। ही एक साऊथ इंडियन डिश आहे आणि हा वेज कोरमा जो आहे तो साधारणतः इडियप्पम बरोबर सर्व केला जातो, मात्र हा तितकाच खायला टेस्टी वाफाळत्या भातासोबत किंवा पराठ्यासोबत सुद्धा लागतो। चला तर आपण सुद्धा आपला वेज कोरमा सर्व करून घेऊया। तर हा सर्व करण्यासाठी मी इथे एका केळीच्या पानावरती गरमागरम असा वाफाळता भात घेतलेला आहे व त्यावरती क्रीमी आणि भरपूर भाज्यांनी लोडेड असलेला हा वेज कोरमा सर्व केलेला आहे। सोबतच मी दिलेला आहे गाजर, काकडी आणि बीटरूटचं सॅलड आणि एक तळलेला पापड। तर माझा डिनर मेनू तर इथे तयार झालेला आहे। टेस्टला अगदी अप्रतिम असणारा हा वेज कोरमा मी आज एन्जॉय करणार आहे। तुम्ही सुद्धा लवकरच हा वेज कोरमा ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा लवकरच भेटूया अशाच काही वेगवेगळ्या रेसिपींसोबत। तोपर्यंत एन्जॉय।